सांगलीच्या शिराळा तालुक्यातील बियूर येथील लहान बालकावर हल्ला करून ठार केलेल्या बिबट्या अगर जेरबंद बिबट्या पुण्याला पाठवला जाणार. मृत पावलेल्या बालकाच्या कुटुंबाला 25 लाखाची मदत. शिराळा तालुक्यातील बियूर येथील एका लहान बालकावर हल्ला करून ठार केलेला बिबट्या अखेर वन विभागाने जेरबंद करण्यात आला. हा बिबट्या जेरबंद करून आता सांगलीमधील उपवन संरक्षक कार्यालयात आणण्यात आला असून तो जेरबंद बिबट्या पुण्याला पाठवला जाणार आहे. तसेच ज्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला त्या बालकाच्या कुटुंबाला वन विभागाकडून 25 लाखाची मदत देण्यात येते. पुणे येथून रेस्क्यू टीमच्या सहाय्याने तसेच डॉग स्क्वॉड, थर्मल कॅमेरे यांचा वापर करून या परिसरातच सापळे लावण्यात आले होते. रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान वन विभागाला हा बिबट्या पकडण्यात यश आलं. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. विशाल क्रांती वृत्तसेवा, सांगली. 5-7 महिने बिबट्याचा सातत्यानं वावर आहे. अनेक वेळा तिथल्या स्थानिकांना, शेतकऱ्यांना, महिलांना बिबट्याचं दर्शन झालेलं आहे. आम्ही आमच्या गावामार्फत आणि आमदार साहेबांच्या मार्फत फॉरेस्ट खात्याला बऱ्याच वेळा या कल्पना दिल्या, पण फॉरेस्टनी त्याच्यावर म्हणावी अशी सुरुवातीला दक्षता घेतली नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की 30 तारखेला माझ्याच घराच्या जवळ एक 200 फुटावर एक लहान बालक राजवीर हनुमंत पाटील यांचं घर आहे. आणि त्या बालकावर संध्याकाळी 6:45 वाजता 30 तारखेला तिची बहीण आणि ती अगदी रस्त्यावरून खेळून घरी येत असताना बिबट्यानं अचानक येऊन हल्ला केला. आणि त्या राजवीरला, जो 5.5 वर्षाचं बालक होतं, त्याला घेऊन बिबट्या पळून गेल्यानंतर त्या मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर तिथं उपस्थित असणारे स्थानिक नागरिकांनी बिबट्याचा पाठलाग केला. त्यावेळेला बिबट्याने 2 वेळा नागरिकांच्यावरही अटॅक करण्याचा प्रयत्न केला, पण गडबडीमध्ये एका ओढ्यावरनं उडी मारत असताना ते बालक त्याच्या तोंडातून निसटलं. त्यावेळेला ते मृत झालेलं होतं. पण ज्यावेळेला नागरिक मागं लागले त्यावेळेला त्याची धडपड चालू होती. दुर्दैवाने हा अतिशय घाण प्रकार इथं घडलेला आहे. आणि ह्या तालुक्यामध्ये ह्या 5-7 महिन्यामध्ये जवळजवळ 3-4 लोकांच्यावर अटॅक केला. 2 वर्षापूर्वी तडवल्याला एका ऊस तोडणी मजुराचं 2 वर्षाचं बालक पळवून नेलं. त्यानंतर आमच्या राघोजावाडा म्हणून आमच्या पश्चिम बाजूला एक गाव आहे शाहवाडी तालुक्यात, तिथल्या एका बालिकेवर हल्ला केला. इथं मुळीवाडीमध्ये एका बालकावर हल्ला केला. ओपोळ्यामध्ये हल्ला केला. ती 2 बालकं वाचली. परंतु आता बिबट्याची एवढी दहशत झालेली आहे की शेतकरी सुद्धा रानात जायला घाबरतात. आणि बाजूला सगळी बागायत शेती असल्यामुळं प्रचंड मोठ्या अडचणीला आणि ह्या बिबट्याच्या दहशतीला सामोरे जावं लागत असताना शेतीवर सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे. मी अशी आमदार साहेबांना विनंती केलेली आहे की आमदार साहेबांनी स्वतः लक्ष घालून राजवीरच्या मृत्यूनंतर 4-5 दिवसामध्ये तो बिबट्याला जेरबंद आज केलेला आहे. पण हा एक बिबट्या नाही साहेब, अनेक बिबटे ह्या भागामध्ये अक्षरशः कुत्री किंवा मांजरं फिरतात तशी फिरत आहे. त्या बाबतीत काय करणार? तर सध्या आमदार साहेबांनी सांगितले जिल्हा परिषदेची निवडणूक चालू आहे, ही झाल्याच्या नंतर आपण मोहीम करू आणि फॉरेस्ट खात्याच्या मागं लावून हे आपल्या परिसरामध्ये, हा डोंगरी तालुक्यामध्ये जे बिबटे रान शिवारात जन्माला आले आणि त्यांचा अधिवास आता ऊस आणि शेतमळीत झालेले आहेत, ते सगळे पकडून त्यांना अधिवासामध्ये सोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी कुठल्याही थराला जाऊन आमदार साहेबांनी तर सांगितलेलं आहे की आम्ही राज्य सरकारमध्ये उद्याच्या अधिवेशनामध्ये हा विषय मांडू, केंद्राकडे पाठपुरावा करू. आणि बिबट्या जे हे आहे की शेड्यूल 1 मध्ये, त्याचा शेड्यूल 2 मध्ये करण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. परंतु या बिबट्याच्या दहशतीतून इथल्या नागरिकांची मुक्तता करावी अशी आमची सगळ्यांची धारणा आहे. शिराळामधील जी घटना घडली होती बियूरमधील बिबट्या, काय अपडेट आहे? शिराळा येथे एक दुर्दैवी घटना घडलेली होती. राजवीर पाटील यांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला होता. त्या अनुषंगाने सर्व आपण आवश्यक खबरदारी, जसं की सगळ्या आपल्या रॅपिड रेस्क्यू टीम असेल, पुणे, कोल्हापूर, सांगली, ह्या सगळ्यांना आपण पाचारण करण्यात आलेलं होतं. आणि त्या अनुषंगाने आपण पिंजरे वगैरे लावलेले होते. त्याच्यामध्ये आत्ताची घटना अशी की आज आपण त्या लेपर्डला यशस्वीरित्या आपण ट्रॅप केलेला आहे. आणि नियमानुसार पुढे आपण रिहॅबिलिटेशनसाठी आपण त्याला पुढे पाठवणार आहोत. आणि राजवीर यांच्या कुटुंबियांना सुद्धा आपण जी शासकीय नियमानुसार जी 25 लाख रुपयाची जी मदत आहे, 10 लाख रुपये त्याच्या सेव्हिंग खात्यामध्ये आणि 15 लाखाचे फिक्स डिपॉझिट 10 वर्षासाठी, की जेणेकरून त्याचं त्यांना मंथली व्याज मिळेल. या अनुषंगाने आपण कार्यवाही केलेली आहे. आणि इथून पुढे सुद्धा शिराळा वाळवा भागामध्ये बिबट्यांचा वावर आहे. तिथं आपली RRT यंत्रणा असेल आणि आपला फील्ड स्टाफ असेल, यांना सदैव दक्ष राहण्याच्या आणि नाईट पेट्रोलिंग करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. याच पद्धतीनं वन विभाग
पुढे आघाडीवर राहून काम करणार आहे आणि ह्याच्यामध्ये लोकांचं सुद्धा मी सहकार्य अपेक्षित करतो आणि याबद्दल कुणाला काही अपडेट्स असतील तर 1926 हा आपला टोल फ्री नंबर आहे. त्या टोल फ्री नंबरही आम्हाला माहिती देऊ शकता. धन्यवाद.